दहीगाव संघ आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. माननीय श्री अभिषेक भाई गायकर सरपंच तथा विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मोठे वेनगाव, अध्यक्ष टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत यांकडून लागणारे सर्व चषक आणि अभिषेक भाई गायकर यांच्याकडनं हा जो सामना आहे तो अभिषेक भाई गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे. तो वेनगाव मैदानाच्या ग्राउंड वरती. तर याच्यामध्ये बरेचसे सहकार्य करणारे आम्हाला आहेत. ते म्हणजे द्वितीय क्रमांक दिलाय तो गणेश पालकर, माननीय श्री गणेश पालकर, आणि तृतीय क्रमांक दिलाय तो माननीय श्री संदीप गजमल मुद्रे यांच्याकडनं, आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलंय ते आणि तसेच लागणारे चेंडू पांडुरंग खरात यांच्याकडनं, आणि तसंच भरपूर सहकार्य केलेलं आपल्या सचिन मिरकुटे यांनी स्वतः खर्च करून मात्र देखील आज या पहिल्या दिवसाच्या सामन्यासाठी मात्र देखील त्यांनी स्वतः खर्च करून मात्र देखील 1500 रुपयाचे मात्र देखील लागणारे चेंडू मात्र आणलेले आहेत बॉल. आणि आजच्या दिवसातला हा पहिला सामना दहीगाव वर्सेस वेनगाव या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय वेनगाव संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले, आणि सलामीची जोडी मात्र देखील मैदानामध्ये रवाना झाले. दीपक आणि समीर स्ट्राइक घेतोय तो मात्र दीपक, नॉन स्ट्राइकला येतो समीर. तसेच दहीगाव संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय प्रगती पथावरती गोलंदाज सूरज. इथं मात्र सुंदर असा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मात्र देखील दीपक या फलंदाजाला समजून आला नाही, आणि निर्धाव चेंडू जी सांगता होते थोडीशी गच्चाल विकेट किपिंग म्हणावी लागेल ती म्हणजे दहीगाव संघाची, परंतु तेवढाच चांगला कमबॅक म्हणावा लागेल तो म्हणजे पुढील चेंडू सामोरा फलंदाज, आणि इथं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू, आणि मात्र एक धाव मिळत आहे ती म्हणजे वेनगाव संघाला. इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय आणि कोणतीही चुकी न करताना विकेट किपर दीपक, आणि इथं मात्र पहिला हादरा बसतोय तो म्हणजे दीपक याच्या स्वरूपामध्ये वेनगाव संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे दहीगाव संघाच्या या गोलंदाजाची. आता स्वतः कर्णधार मात्र मैदानामध्ये रवाना होतोय तो म्हणजे सागर. तिसऱ्या फळीचा फलंदाज हा मात्र नेहमीच सलामीची धुरा सांभाळतो, परंतु ह्या टायमाला मात्र काहीतरी त्याचं थोडस वेगळा प्रयत्न असेल आणि वन डाऊनला मात्र फलंदाजीसाठी जातोय दीपक. पहिलं षटक प्रगती पथावरती, 2 चेंडू 1 गडी बाद होतोय आणि 1 धाव मात्र फक्त स्क्वेअर चेंडूच्या ह्याच्यामध्ये मिळते ती म्हणजे वेनगाव संघाला. 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार सागर.
सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. पंचांचा इशारा, स्क्वेअर चेंडू. निश्चितच बॉल आणि बॅटचा कनेक्ट झाला असता तर निश्चितच चौकार मिळाला असता सागर या फलंदाजाला. पण थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या इकडे वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडू आणि इथं पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने डोला चेंडू, परंतु एक धाव मात्र देखील रोखू शकलो नाही. आणि एक धाववरती मात्र समाधान मानतोय, संतोष मानतोय तो म्हणजे सागर हा फलंदाज. अजून या षटकातील येणारे मला तर वाटते शेवटचे 2 चेंडू. थोडस दडपण ठेवलंय ते म्हणजे दहीगाव संघाने. वेनगाव संघावरती कुठलाही मोठा फटका मारून देत नाही. इथं मात्र लेग बिफोरची अपील होती, लेग बाईटचे. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल दहीगाव संघाकडनं. पूर्णपणे जखडून ठेवलाय, कोणताही मोठा फटका मारून देत नाही. नंतर डॉट बॉल आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 5. 1 बाद 5 अशी धावसंख्या झाली ती वेनगाव संघाची. जबरदस्त कामगिरी म्हणावी लागेल दहीगाव संघाची. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो दहीगाव संघाकडनं संजय. संजय या षटकातील पहिला चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि सुंदर असा निर्धाव चेंडू टाकतोय सागर. याला मात्र देखील काही समजून आला चेंडू नाही आणि चेंडू जातोय मात्र सीधा विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीशी सुरुवात म्हणावी लागेल. दुसरं षटक घेऊन आलाय दहीगाव संघाकडनं संजय. आणि इथं मात्र उंचावरून टोले चेंडू बघूया आणि इथं मात्र हा घणाघाती प्रहार, हा षटकार सागरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आपल्याला. आजच्या दिवसातला हा पहिला सामना आणि हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सागरच्या बॅटमधून. मी अगोदर म्हटलं होतं की हा सागर जो सलामीवीर आणि तो तिसऱ्या फळीमध्ये गेला, 1 डाऊनला गेला आणि मात्र त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलतोय. आणि इथं मात्र पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न हुकतोय. चेंडू जातोय निर्धाव. निश्चितच दहीगाव संघाला जर काही वेनगाव संघावरती जर दडपण आणायचं असेल तर सागर ह्याची मात्र विकेट घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे दहीगाव संघाला. इथं मात्र आखुटब्यात चेंडू बघूया झेल होतोय की काय. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक तिथं नसल्यामुळे झेल मात्र टिपू शकला नाही आणि 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतात. ह्या 2 धाव्याने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या धावसंख्येवरती. इथं मात्र
पंचांचा इशारा, दोन्ही हात मात्र देखील जमिनीला स्थिरांतर करताना पंचांचा इशारा स्वर चेंडू. आकुटवा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. वेनगाव संघाचे हे दोन्ही फलंदाज सागर आणि समीर यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर चौकार किंवा षटकार जर काय ठोकला तर तुम्हाला 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते मात्र करून दाखवलंय सागर याने. षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा वाढतात. 6च्या आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. एक सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सागरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जरी अजून एक षटकार मारला तरी पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आलेलं आहे या दोन्ही फलंदाजांना. सुंदर असा लॉंग ऑन साईडने टोलला चेंडू वन बाउन्स सीमा पार जातोय. समीर याच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त कामगिरी. पहिल्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे जखडून ठेवला होता वेनगाव संघाला, परंतु जेव्हा सागर याचे मात्र मैदानामध्ये एंट्री झाली आणि त्यांनी मात्र देखील पूर्णपणे मात्र तो जे दडपण होतं ते दडपणाचं मात्र देखील पूर्णपणे स्वतःच्या टीमला मात्र त्यांनी बाहेर काढलं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय मात्र विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु कोणतीही घाई न करताना मात्र थांबून ठेवलं ते म्हणजे समीर या फलंदाजाला. तिसरं षटक गोलंदाज आणि इथं मात्र उंचावरून डोळे चेंडू बघूया झेल होतोय की काय आणि इथं मात्र घनाघाती प्रहार. पुन्हा एकदा हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सागरच्या बॅट मधून. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. निश्चितच जर दीपकनी साथ दिली असती तर दीपक हा असा स्फोटक फलंदाज. अरे नवीन फलंदाज सागरची जागा भरून काढण्यासाठी जातोय गणेश.
आणि इथं मात्र पहिला चेंडू उंचावरून ठेवला. चेंडू बघूया झेल होतोय की काय, आणि इथं मात्र झेल मात्र जमिनीला दान होतोय. जिथं एकेरी धावण होती तिथं मात्र जिथं विकेट मिळाला असता तिथं मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. आणि हा, 3 षटकाच्या समाप्तीनं 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33, 2 बाद 33 या धावसंख्येवरती. दहीगाव संघाकडनं वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन येतोय गणेश. आणि पहिला चेंडू मात्र स्वैर चेंडू. समोर फलंदाज समीर. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणावी लागेल गणेश या गोलंदाजी. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. इथं मात्र चांगलीशी अशी सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती पहिला आणि दुसरा चेंडू मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली होती गणेश या गोलंदाजाने, परंतु चांगला असा कमबॅक म्हणावा लागेल. एक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. इथं मात्र लॉंग ऑन. चार षटकाच्या समाप्तीनंतर वेणगाव संघाने धावसंख्या उभारली आहे ती 41 आणि 42 धावाचं आव्हान ठेवलंय ते दहीगाव संघासमोर. तर वेणगाव संघाने आपले क्षेत्ररक्षण थोडे सजवून घ्यायचं आहे. हा, आणि सागर पवार हा सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे ना. आपल्या 101 रुपयाचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचं आहे. दहीगाव संघाकडनं सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना होते ते म्हणजे सूरज आणि दीपक. येणारे 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता दहीगाव संघाला. 43 धावांची आवश्यकता दहीगाव संघाला. दीपक आणि सूरज बघू. स्ट्राइकला येतो दीपक, नॉन स्ट्राइकला येतो सूरज. बॉलर पण दीपक. वेणगाव संघाकडनं बॉलर दीपक. सलामीची जोडी दीपक आणि सूरज. तसेच वेणगाव संघाकडनं पहिलं षटक प्रगतीपथावरती घेऊन येते पहिला गोलंदाज तो म्हणजे दीपक. दीपक तो
दीपक बघूया. आणि इथं मात्र पहिला चेंडू उंचावरून टोलला चेंडू बघूया झेल होते की काय. आणि पहिला चेंडू मात्र सीमारेखा पार पाडतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र देखील षटकार ठोकून मात्र देखील त्याचं स्वागत करतोय दीपक या गोलंदाजाचा. आणि फलंदाज मात्र देखील दीपक यासाठी एक सुवर्ण संधी आले. अजून जर 2 षटकार ठोकले तर विपल याच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या फलंदाजासाठी. जर अजून 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आले दीपक या फलंदाजाला. आणि ती क्षमता त्याच्यामध्ये मात्र देखील आहे आणि तो मारू शकतो. इथं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. संधीचा इशारा मात्र स्क्वेअर चेंडूचा. एक धाव मिळते दहीगाव संघाला. इथं मात्र हलकीशी बॅटची कडा घेऊन जातोय आणि इथं मात्र धोका होऊ शकतो आणि कोणतीही मात्र चुकी करत नाही वेनगाव संघ. आणि इथं मात्र मोठा मासा गळाला सापडलाय तो म्हणजे वेनगाव संघाच्या खेळाडूंना दीपक या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज जातोय दीपक ही जागा भरून काढण्यासाठी रवी. रवी आता नवीन बॅट्समन केला तो रवी. नवीन फलंदाज रवी मैदानामध्ये तैनात झालाय दीपक या जागा भरून. आणि इथं मात्र सुंदर असा स्टेट ड्राईव्ह टोलला चेंडू. इथं मात्र एक दुसरा झटका मिळाला असता तो म्हणजे दहीगाव संघाला. परंतु इथं मात्र इथं मात्र आकुटवा चेंडू आणि इथं मात्र दुसरा झटका मिळतोय तो म्हणजे दहीगाव संघाला रवी याच्या स्वरूपामध्ये. पहिल्या षटकामध्ये मात्र देखील 2 झटके मिळतात ते दहीगाव संघाला. अजून या षटकातील अंतिम चेंडू शेवटचा एक चेंडू. जयेश नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये जयेश. पाच चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. शेवटचा ह्या प्रथम षटकातील अंतिम चेंडू जयेश. आणि इथं मात्र आखुटप्यात चेंडू फाईन लेगला मात्र धाडून देतो 4 धावांसाठी. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाल. धावसंख्या एक षटकाच्या नंतर झाले दहीगाव संघाची 15. 2 बाद 15. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला जयेश या फलंदाजाने.
हा बॉलर सागर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो वेनगाव संघाकडनं. गोलंदाज सागर, समोर फलंदाज सूरज. इथं मात्र ऑफ साईडच्या दिशेने उंचावर चेंडू बघूया झेल होतोय काय, आणि मात्र इथं मात्र झेल, सुंदरसा झेल टिपतोय. हा मात्र तिसरा झटका मिळतोय तो म्हणजे दहेगाव संघाला. नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये, ते जागा भुनकाडण्यासाठी संजय. सागर हा गोलंदाज असा आहे की एक जाणता अनुभवी गोलंदाज, आणि फलंदाज सुद्धा देखील चांगला येतो. आणि बघूया, आणि इथं मात्र संजय हा मात्र चेंडूला धाडून देतोय सीमारेखा पार. षटकारासाठी जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. पूर्णपणे मात्र देखील जखडून ठेवलंय या गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती मात्र देखील एक विकेट मिळवला होता, परंतु याच्या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये पण आपण देखलं तर पहिल्या चेंडूवरती मात्र धाडून दिला होता जयेश याने मात्र चौकार, आणि याने मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकून मात्र आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवतोय. आणि हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. दैगावले आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं, इथं बसायचं आहे, आणि आता पेनल्टी देण्यात येईल याची दक्षता घ्यायची आहे. हा 21 का 21 अजून 22 पाहिजे. आणि इथं मात्र उंचावर चेंडू, आणि चेंडू जातोय मात्र सीमारेखा पार षटकारांसाठी. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय गणेशाच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवरती मात्र देखील खरपूस समाचार घेतोय सागर ह्या गोलंदाजचा, आणि इथं मात्र कार्पेट पद्धतीने टोलला चेंडू, आणि इथं मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दीपक ह्याचं, परंतु एकच धाव मात्र रोखू शकला नाही, आणि एक धाववरती मात्र समाधान करतोय. पंचांचा इशारा षटक संपण्याचा. धावसंख्या झाले 28. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, म्हणजे 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता.
वेनगाव संघाकडनं वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर. आणि इथं मात्र फुलटॉस चेंडू मात्र देखील त्याला पुरेपूर फायदा उचलता आला नाही. मात्र एक धाववरतीच मात्र त्याला समाधान मानावं लागेल गणेश या फलंदाजाला. समीर हा एक धाव. येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता दहेगाव संघाला. आणि इथं मात्र ऑफ साइड दिशेने उंचावून ढोल चेंडू क्षेत्ररक्षक मात्र तिथं उपस्थित असताना झेल मात्र देखील जमिनीला दान होतोय आणि एक जीवनदान मिळतोय ते म्हणजे संजय या फलंदाजाला. आणि 2 धाव मात्र जयेश या फलंदाजाला. एक साधा सोपा झेल होता आणि निश्चितच बघूया एक दोन्ही फलंदाज मात्र देखील त्याचा कितीपर्यंत फायदा उचलतात. आणि जोपर्यंत हे क्रीजवरती उपस्थित आहेत तोपर्यंत निश्चितच हा सामना मात्र देखील दहीगावच्या बाजूने झुकू शकतो कारण तेवढंच चांगला. आणि इथं मात्र उंचावून टोलत चेंडू आणि इथं मात्र झेलबाद होतोय जयेश. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना आजच्या दिवसातला हा पहिला सामना दहीगाव वर्सेस मोठे वेनगाव या दोन संघाच्या दरम्यान रमतोय. बेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं 43 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते म्हणजे दहीगाव संघासमोर. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये दिलीप, एक जुना जाणता खेळाडू वेनगाव संघाचा. समीर या षटकातील पुढील चेंडू जरी 11 धावा केल्या आणि इथं आखूट टप्प्याचा चेंडू फाईन लीग क्षेत्रामध्ये जातोय आणि कोणतीही चुकी करत नाही दशरथ हा क्षेत्ररक्षक. आणि इथं मात्र हा 5वा झटका ना, 5 विकेट ना रे, 6 विकेट, 6वा झटका मिळतोय तो म्हणजे दहीगाव संघाला दिलीप या स्वरूपामध्ये. निश्चितच बॉल आणि बॅटचा कॉन्फिडेन्शन आणि कनेक्ट झाला नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मात्र फाईन लेगला मात्र देखील चेंडूला मात्र त्याला फेरता आलं नाही आणि हलकीशी बॅटची कडा घेऊन मात्र सीधा विपुल सीधा फिल्डरच्या हातामध्ये मात्र जातोय चेंडू आणि कोणतीही चुकी न करताना दशरथ हा क्षेत्ररक्षक मात्र इथं 6वा झटका देतोय तो म्हणजे दहीगाव संघाला. नवीन फलंदाज जातोय विपुल. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय हा. 12 पाहिजेत का, 12 पाहिजेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आणि इथं मात्र विपुल याने मात्र सुंदरसा स्टेट ड्राईव्ह आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु एकच धावावरती मात्र समाधान मानावं लागेल ते विपुल या फलंदाजाला. जयेश जोपर्यंत जयेश गणे येणार आहे गणेश जोपर्यंत गणेश क्रीजवरती आणि इथं मात्र लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण दीपक या क्षेत्ररक्षकाकडनं. दहीगाव संघ आपण बाहेरनं आवाज द्यायचा नाही आणि आता पेनल्टी देण्यात येईल. आम्ही सांगतोय कॉमेंट्रीवरती कारण आता हा नियम आता ठेवलेला आहे एक अलग की बाहेरने बोलायचं नाही. सहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता दहीगाव संघाला.
वेनगाव संघाकडनं शेवटचं अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज विष्णू. सामोरा फलंदाज गणेश. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आकुटप्प्याचा चेंडू आणि इथं मात्र झेलबाद होण्याचा चान्स आणि इथं मात्र एक जीवनदान मिळतोय आणि मात्र इथं झेल ड्रॉप होतोय आणि 2 धावा मात्र मिळत आहेत त्या दहीगाव संघाला. निश्चितच गणेश धाव संख्या झाली 35. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता दहीगाव संघाला. आकुटव्या चेंडू आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. पंचाकडे विकेटची दाद मागताना आणि पंचांनी मंगेश वाघमारे यांनी मात्र देखील दोन्ही पंचांनी मात्र देखील ती स्वीकारलेली आहे आणि इथं मात्र एक 7वा झटका मिळतोय. आता मात्र नवीन फलंदाज जातोय गुरुनाथ. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता दहीगाव संघाला. अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातला हा पहिला सामना वेनगाव वर्सेस दहीगाव या 2 संघाच्या दरम्यान रमतोय. नवीन फलंदाज जातोय, रवाना होतोय गुरुनाथ. प्रति चेंडू 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आणि इथं मात्र लेगची अपील करताना पंच मात्र देखील छोटा होत आहेत आणि 1 धाव मात्र मिळत आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7. निश्चितच मात्र इथं हा सामना जर दहीगाव संघाला जिंकायचा असेल तर मोठा फटका मारायची आवश्यकता आहे. आणि आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. जबरदस्ती गोलंदाजी म्हणावी लागेल. चांगलासा कमबॅक. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता दहीगाव संघाला. इथं मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वेनगाव संघ हा विजय होतोय, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. अंकुश वाघमारे आणि